नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सुनीता आंधळे या प्रकरणामध्ये पीडित मुलीची पत्रकार परिषद काल रात्री समोर आली आणि या पत्रकार परिषदेतून आता खरा खुलासा हा झाला म्हणावा लागेल। कारण पीडित मुलगी ही पीडित आहे की नाही, किंवा पीडित असताना हे दुसऱ्यांचं जे की नंदाताई थोरात असतील किंवा वेगवेगळे त्यांचे काही वेगवेगळे प्रकरण बाहेर जे येत आहेत ते प्रकरण आता ते नेमकं बाहेर का काढतायत, किंवा या सगळ्या गोष्टीवर नेमकं खरं काय आहे हेच आता आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, नंदाताई थोरात म्हणणाऱ्या या महिला, ज्या महिलेनं सुनीता आंधळेवर झोड उठवलेली आहे, सुनीता आंधळेचे नसते प्रकरण सुद्धा जे की आता या मुलीला न्याय द्यायचा आहे, बरोबर, मुलीला न्याय द्यायचा म्हटल्यानंतर मुलीचेच प्रकरण जे काही संदर्भामध्ये असेल किंवा ज्या गोष्टीची माहिती या मुली संदर्भातली माहिती किंवा या आधीच्या मुली संदर्भात असं काही घडले का या संदर्भातली माहिती देण्याची सोडून ते वेगळेच प्रकरण ती गरोदर होती किंवा सुनीता आंधळेनं काही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या, सुनीता आंधळेचं लफडं होतं, सुनीता आंधळेनं घर बांधलं, अशा प्रकारच्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत त्या महिलेसंदर्भात, सुनीता आंधळे संदर्भामध्ये, म्हणजे ज्या की तिच्या पर्सनल लाईफ संदर्भामध्ये रिलेट करू शकतात की तिनं तिचं कोणासोबत प्रेम प्रकरण होतं किंवा काय गोष्टी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पर्सनलमध्ये जातात। आणि या पर्सनल गोष्टीसुद्धा समोर आणायचं काम नंदाताई थोरात असतील किंवा हे काही न्यूज चॅनलवाले करत आहेत। कारण सुनीताताई आंधळे आता ज्या काही फरार आहेत आणि फरार नसते तरी सुद्धा त्यांनी हे आरोप केले असते, मात्र याच्यावरून हे लक्षात येते की त्यांची काही जुनी दुश्मनी असावी, त्या दुश्मनीमधून काही अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या घडलेल्या असाव्यात आणि याच कारणामुळे हे सगळं बाहेर येत आहे। आणि आता या पीडित मुलीची पत्रकार परिषद आली, पीडित मुलीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जर पाहिलं तर ती मुलगी जी बोलते ती सत्य बोलते, मात्र एकदम पाठ केल्यासारखं बोलते, अशा प्रकारचं लोकांचं म्हणणं आहे। कमेंटमध्ये जे काही कमेंटचा लोकांनी केल्या त्यामध्ये असं बोलतायत लोक की हे सगळं मुलगी जे आहे पाठ केल्यासारखं बोलते, ठरवून बोलते, मुलीवर कुठेही अन्याय अत्याचार झालेला नाही किंवा काय प्रेम प्रकरण असू शकतं, प्रेम प्रकरणामुळेच या मुलीला हे सगळं काही सोबत घडलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे। आणि आता जर आपण जर पाहिलं तर सुनीता आंधळेसोबतची जुनी काही दुश्मनी यांची शक्ती, सुनीता आंधळेसोबत जुनी दुश्मनी असल्यामुळे अशा प्रकारच्या घटनासुद्धा समोर येऊ लागलेल्या आहेत किंवा आता हे पीडित मुलगी जी आहे तिला तर न्याय मिळालाच पाहिजे, मात्र न्याय मिळायच्या अगोदर सत्य उघडकीस येणं गरजेचं आहे। कारण सुनीता आंधळे एवढ्या मोठ्या कीर्तनकार आहेत आणि कीर्तनकार असताना जर त्यांच्यावर एवढे मोठे आरोप होत आहेत तर त्यांचं हे सिद्धसुद्धा व्हायला पाहिजेत आणि सिद्ध होऊन लोकांना कळायलासुद्धा पाहिजे की कीर्तनकार नेमकं करतात काय आणि कीर्तनकाराचं हे खरंच आहे का केलंय का नाही का खोटं आहे, हे सगळं बाब आता समोर येणं तपासामध्ये गरजेचं आहे। पत्रकार परिषदेत कोणीही काही बोलू शकतं, त्याच्यामुळे पत्रकार परिषदेकडे लक्ष न देता आता खऱ्या अर्थानं खरं गोष्ट पुढे येणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।